शेतीत बैलांचे योगदान आपल्या संस्कृतीचे प्राण। आज आहे बैलपोळा। बैलपोळा हा सण केवळ शेतकऱ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस नाही, तर तो एक सांस्कृतिक सोहळा आहे जो आपल्या भारतीय परंपरेच्या विविध रंगांनी नटलेला आहे। हा सण आपल्या ग्रामीण संस्कृतीची आणि शेतकऱ्यांच्या श्रमाची कदर करण्याची प्रेरणा देतो। बैलपोळा सणाच्या माध्यमातून निसर्गाशी, प्राण्यांशी आणि आपल्या मातीशी असलेले नाते जपले जाते। हा सण म्हणजे निसर्गाच्या ऋतुचक्राशी आपली जीवनशैली कशी जुळवून घ्यावी याचे सुंदर प्रतीक आहे। बैलपोळा हा सण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शेतकऱ्यांची संपत्ती म्हणजे त्यांचे बैल, जे त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असतात। या बैलांना सन्मान देण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो। शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांचे स्थान अनमोल आहे, त्यांना शेतीचा राजा म्हणून ओळखले जाते। तर आज बैलपोळा आहे, तर मग बैलांची सजावट नेमकी कशा प्रकारे केली जाते ते आपण पाहणार आहोत। पोळ्यांच्या दिवशी गावोगावात शेतकरी आपल्या बैलांना सजवून त्यांचा सन्मान करतात। बैलांना सुंदर रंगवलं जातं, त्यांच्या शिंगांना आकर्षक आभूषणे घालतात आणि त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी वस्त्र चढवतात। बैलांच्या गळामध्ये माळा घालून त्यांच्या कपाळावर हळद कुंकवाचे टिपागरे लावून त्यांना सजवलं जातं। बैलांना त्यांच्या कष्टाचं कौतुक दाखवण्यासाठी हा सण साजरा केला जातो। बैलपोळा सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना सजवतात, त्यांना आंघोळ घालून त्यांच्या शिंगांना रंगवलं जातं। बैलांच्या शिंगावर हळद, कुंकू, फुलांच्या माळा आणि शोभिवंत वस्त्र घालून त्यांना सजवलं जातं। नंतर शेतकरी आपल्या बैलांना पुरणपोळी, तुपाचे गोळे आणि गोडधोड खाऊ घालतात। गावातल्या मंदिरात जाऊन बैलांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखवला जातो। या पूजेनंतर शेतकरी बैलांना शेतात घेऊन जातात आणि पारंपरिक गीतांच्या तालावर नाचतात। बैलपोळा सणाच्या दिवशी गावामध्ये पारंपरिक नृत्य आणि गीतांचे आयोजन केलं जातं। ढोल ताशांच्या गजरामध्ये शेतकरी आपल्या बैलांना घेऊन नाचतात, गातात आणि आनंद साजरा करतात। पारंपरिक लोकगीते पोळ्यांच्या गीतांनी भरलेली असतात। बैलपोळा रे बैलपोळा, धनधान्यांचा देवा पोळा असं गीतांच्या सुरामध्ये वातावरण गुंजतं आणि या सणात पारंपरिक कला आणि संगीताचा अपूर्व संगम दिसतो। खरोखरच बैलपोळा हा एक सांस्कृतिक संदेश देणारा सण म्हणायला हरकत नाही। बैलपोळा सण आपल्या श्रमाचं महत्त्व, निसर्गाशी एकरूप होण्याची कला आणि आपल्या प्राण्यांप्रती आदरभाव निर्माण करण्याची शिकवण देतो। हा सण म्हणजे आपल्या ग्रामीण संस्कृतीची पुनर्वा करण्याचा एक प्रयत्न आहे। शेती हेच जीवन, बैल हेच प्राण या विचारधारेचा प्रसार पोळ्याच्या माध्यमातून केला जातो। बैलपोळा सण शेतकऱ्यांना आपल्या मेहनतीची कदर करण्याची आठवण करून देतो। बैलांचं महत्त्व फक्त शेतीत नाही, तर त्यांना कुटुंबातील सदस्य मानले जाते। बैलांचं पूजन म्हणजे श्रमाचं पूजन आणि निसर्गाशी असलेलं नातं सदृढ करण्याची शिकवण आहे। आपण पोळा या सणाच्या माध्यमातून संस्कृतीचं जतन सुद्धा करतो। तर पोळा हा सण केवळ उत्सव नाही, तर तो आपल्या संस्कृतीचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं एक साधन आहे। या सणाद्वारे आपण आपल्या पूर्वजांची परंपरा जपतो आणि पुढील पिढ्यांना ती सुपूर्द करतो। बैलपोळा सणाच्या माध्यमातून आपण आपली माती, आपली संस्कृती आणि आपले प्राणी यांच्याशी असलेले नाते जपण्याची प्रतिज्ञा करतो। बैलपोळा सणाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती आणि परंपरेची जपणूक होते। हे सण म्हणजे आपल्या पूर्वजांच्या संस्कारांची जाणीव ठेवणे आणि त्यांच्या शिकवणीला पुढे नेणे आहे। बैलपोळा सणांमुळे गावातील समाजामध्ये एकतेची भावना निर्माण होते। बैलाच्या पावलातच शेतीचं सुख आहे। पोळा सण म्हणजे निसर्गाशी आपले जीवन एकरूप करण्याचा सोहळा। बैलांना सजवा, जीवनातील सृजनशीलता आणा। शेतीत बैलांचे योगदान आपल्या संस्कृतीचे प्राण। बैलपोळा हा सण आहे आपल्या संस्कृतीच्या फुलांचा गुच्छ। अशा उत्सवाचे सुंदर विचार आपण या ठिकाणी सांगू शकतो। बैलपोळा हा सण आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याचे एक महत्त्व आपल्याला शिकवतो। हा सण म्हणजे आपल्या श्रमाची कदर, निसर्गाशी असलेले नाते दृढ करण्याची एक संधी आहे। आपल्या संस्कृतीच्या विविध रंगांनी सजलेला पोळा सण म्हणजे एक नवीन काळाच्या स्वागताची घोषणा आहे, जिथे श्रम आणि संस्कृतीच्या मिलाफातून आपली समृद्धी साधली जाते। हा एक बैलपोळा सणाचा उपसंहार आहे। सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हर हर महादेवाचा, हर हर महादेवाचा, बळीराजा गातो या गुणरे आला बैल पोळ्याचा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.